पंढरपूर जवळील वाखरी येथे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या सूर्या ऑटो या इलेक्ट्रिक व्हेइकल शोरूमचे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले। मराठमोळे उद्योजक सूर्यकांत जगताप आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती जयश्री जगताप यांनी हे शोरूम सुरू केले आहे। आज इंधनाच्या किंमती गगनाला भिडत असताना अतिशय कमी खर्चात चालणाऱ्या या इलेक्ट्रिक व्हेइकल मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत। या वाहनांची किंमत अतिशय कमी असून मेंटेनन्स जवळपास शून्य आहे। विशेषतः इलेक्ट्रिक व्हेइकल असल्यामुळे कोणतेही प्रदूषण करत नाहीत, त्यामुळे या पर्यावरणपूरक अशा व्हेइकल असल्यामुळे भविष्यकाळात सर्वांसाठीच उपयुक्त आहेत। पारंपरिक पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून या वाहनांकडे पाहिले जाते। संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज आपल्या या सूर्या ई ऑटो आणि डीलर आणि इलेक्ट्रिक व्हेइकलचं उद्घाटन आता संपन्न झालेलं आहे। मी पहिल्या प्रथम सूर्या ई ऑटोचे सूर्यकांत जगताप आणि जयश्रीताई जगताप या दोन्ही उभयतांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला मी मनापासून एक रायगडचा मावळा आणि आपल्या या पंढरीच्या पांडुरंगाच्या कृपेने आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय, त्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। उद्या आपली एकादशी आहे कार्तिक वारीची। मोठा कार्यक्रम आपल्या दोन इथे होत असतात, एक आषाढी आणि कार्तिकी। त्याच्या पूर्वसंध्येला आज हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे, आमचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर पूर्ण आत्तासा आलाय कुठंसा, त्यानंतर आमचे रामदास कळंबे, नाना मोरे, निलेश आयरे, सागर घोडके आणि इतर सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले सर्व संत सज्जन भाविक मंडळी, शेतकरी, कष्टकरी, कामकरी, सर्वच माझ्या माता भगिनी आणि सर्व मान्यवर पंढरपूरवाले हो मंडळी। एक मराठी माणसाने मराठी उद्योजकाने जो आपला एक वेगळा कारखाने उद्योग व्यवसाय वेगवेगळे करतात, परंतु मी गाड्या पाहिल्या समाधान वाटलं की माल वाहतूक करण्यासाठी आणि परत माणसं वाहतूकची जी ई रिक्षा टाईप जे काय त्यांनी आज ही साधनं आणलेली आहेत आपल्या बाजारामध्ये आणि इतर पण त्यांचे डीलरशिप वेगवेगळ्या तिथे दाखवलेल्या आहेत, त्याबद्दल मी जगताप कुटुंबियांना निश्चितच धन्यवाद देईल। आणि मेन हवेला कधी येता जाता आम्ही येऊ वारीला आलो किंवा इतर वेळेला तर, परंतु आमच्या शुभेच्छा निश्चितच राहतील। आणि काही कारण व्यवसाय करतो, धंदा करतो, त्याला काही नाही काहीतरी अडचणी येत असतात, अशा वेळेला जो उभा राहतो तो खरा साथीदार। आणि म्हणून हे व्यासपीठावर आज जे आम्ही सर्व आलेले आहेत, काही जरी वेळ प्रसंगाला कधी हाक मारायची आहे, आम्ही तुमच्या पाठीशी राहू, तुमच्या या उद्योजकाला शुभेच्छिंतितो, तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पुनरारंभ देतो, कारण उपमुख्यमंत्र्यांचं तर आगमन होईल, आम्हाला त्यांना घेऊन कार्यक्रम दोन करायचे आहेत। आता बाजूला कृषीचा काहीतरी कार्यक्रम आमच्या संग्रामांचा, तिथे पण जायचं आहे। धन्यवाद। आता तुम्ही निवेदक बाकी कार्यक्रम चालू ठेवा, कोणाचे सत्कार वित्कार असतील तेही करा, कोणाच्या शुभेच्छा घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। आत्ताच भरत शेठ गोगावले कॅबिनेट मंत्री रोजगार हमी हे यांच्याकडून आज या शोरूमचं सूर्या ई ऑटोचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे। त्याच्यामध्ये काय की हे जे व्हेइकल आहे इलेक्ट्रिक व्हेइकल हे महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्यांदाच असं वेगळ्या उद्दिष्टाने आणतो आहे की काही ई कार्ट म्हणून आहे, म्हणजे शेतकऱ्यांना माल वाहतुकीसाठी किंवा दुधाचे कॅन असो किंवा एखादे भाजीचे कॅरेट मंडईला घेऊन जाणं असो, ह्या पद्धतीने त्याचा वापर केला जातो। आणि शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी म्हटलं तर ते काय की एक पॅसेंजर व्हेइकल आहे आणि असे 3 टाईपचे मॉडेल आहेत। एक पॅसेंजर व्हेइकल आहे, एक UX7 एक गाडी आहे आणि एक ई कार्ट म्हणून आहे। त्याच्यामध्ये काय होतं की ते प्रत्येक असं उत्पन्नाचं साधन आणि कमीत कमी खर्च
हे काय बॅटरीवर चालणारी हे आहे. त्याचे म्हणजे 3 वर्षाची बॅटरी वॉरंटी पण आहे त्याच्यामध्ये. आणि काय मेंटेनन्स पण 0 मेंटेनन्स त्याच्यामध्ये. त्यामध्ये उत्पन्नाचं साधन आणि कमीत कमी किंमत आहे. ह्याची किंमत आहे पॅसेंजर व्हेकलची 1,95,000. एक EV X7 ह्याची किंमत आहे 2,44,000. इन्क्लुडिंग RTO पासिंग आणि इन्शुरन्स सगळं काही त्याच्यामध्ये असणार आहे. त्या कार्ट म्हणून आहे मालवाहतूक गाडीची किंमत आहे 2,04,000. असं सगळं काय त्याच्यामध्ये ते होतं. धन्यवाद. या गाडीला जे RTO पासिंग जे आहे ते आम्ही स्वतःहूनच करून देतो. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग RTO पासिंग आणि इन्शुरन्स जे काय आहे टोटल हातामध्ये आणि ॲक्सेसरीजसुद्धा काही खर्च करायची वरून गरज नाही. त्याला 3 वर्ष तुम्हाला बघायचीच गरज नाही त्याच्यामध्ये. हे आम्ही श्युअरिटी देतो.